नमस्कार मित्रांनो, मी रमेश घोडे पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आज आहे आमचा शिमगा आणि आमचा रात्रीचा शिमगा असतो। याच्या आधीचा व्हिडिओ माडाचा बघितला असेल। माड उभा करून आम्ही आलोय आणि आता लगेच तयारी करून जेवण वगैरे झालंय आणि जायचंय आपल्याला आता साणेवरती। तर त्याच्या आधी पहिले आपली वाडीतली जी होळी आहे ना ती पेटणार। आणि माझं गाव आहे संगमेश्वरमध्ये पिरंदवणे, तालुका संगमेश्वर, पिरंदवणे गाव आणि घेवडवाडी। आणि आमचा आहे पिरंदवणे गाव। तर पिरंदवणे गावचा आज आहे शिमगा। तर रात्रीचा आमचा शिमगा होतो, तर आज ह्या व्हिडिओमध्ये पूर्ण पाहायला भेटेल। तर चला, पहिली आपली वाडीत जी होळी आम्ही पेटवतो ना ती पहिली पेटवणार, त्यानंतर मग आम्ही खालती जाणार। तर चला जाऊया। शिमग्याचा फुल माहोल असतो, माहोल मजा येते शिमग्याला, पालखी नाचायला। बघा सानेवरचा माहोल बघा, रात्रीचा झगमगाट। चप्पल ठेवून येतो, आपल्याला जायचंय वरती, पालखी आणायला जायचंय मंदिरामध्ये। आई लक्ष्मी देवीच्या मंदिरामध्ये जायचंय पालखी आणायला। हे थांबा रे, आलो। गावच्या मंदिरामध्ये आलोय आणि इथे आता सगळे गावकरी जमणार आणि त्यानंतर मग इथून पालखी घेऊन सानेवरती जाणार। हे बघा, हे ढोल वाजायला मजा येते, हे सगळी मजा आहे शिमग्याची। काय काका बऱ्यात? आता इथे आपली पालखी इथून घेऊन आपण सानेवर जाणार ना। आपले निवईतले काका आहेत, गावकरी। नाव कसं तुमचं? सुरेश रामचंद्र धोपट। अच्छा, हे ढोल वाजायला आपल्याकडे खूप मजा असते, आहे की नाही? इथून जेव्हा पालखी बाहेर निघते ना त्या वेगळीच मजा असते। मोठ्या देवळात सानेवर, गांगोळी देवळात बाहेर राठी सानेवरती, बरोबर, डायरेक्ट शिमगा। कोणते आजचे फटाफट येऊ देत। त्याप्रमाणे संतोष मेस्त्री यांनी आपल्या सालाबाई नारळ, तेल, धूप हे तुला हजर केलेलं आहे। त्यांची काय इच्छा असेल ती कोणी पूर्ण करले, नोकरी धंदा यश दे माझ्या। बाई लक्ष्मी वागदाय कालके संभार वडाचा गागोबा आकारी भगवते भवने आई गे, आज तुझा पौर्णिमेचा शिमगा, तुझा शेंडा उभा राहिला आणि तू आता रंगाला निघालेली आहे। मग जो काय चव्हाट्यामध्ये तुझा खेळ खनिजेचा हिशोब आहे तो संगाती घे, गावाला बगलत घे आणि आपला आनंदात खेळ सादर करून घे माझे। चालू करा रे।
पाय लक्ष्मण महाराजा आज तुझा शिंगे पौर्णिमा, तुझा शेंडा उभा राहिलेला आहे, तुझी पालखी सजलेली आहे आणि आज पालखी रंगात निघालेली आहे. तो आपल्या पालखीत भर आपल्या रंगाचा रंग करून देतो. सानेवरचा आजचा रात्रीचा माहोल बघा, जबरदस्त असं. ही शान आहे इथे आणि ह्या साईडला माड उभा आहे आणि इथे आहे होम. थोड्याच वेळामध्ये आहे ना होमाला आग लागेल. इकडे पालखी बसले, इथे सगळेजण दर्शन घेतात आता, आहे की नाही कृष्णा? थोड्याच वेळात आता
जास्त नाही 5 मिनिटामध्ये दाखव ना घेवडवाडी पथक. घेवडवाडी पथक फोटो काढण्यात दंग आहेत. कोणता ग्रुप आहे हा?
शिमग्यामध्ये आहेत ना, जत्रेमध्ये असे छोटे छोटे दुकानं लागतात, खेळण्यांची दुकानं. हां, जुनं दुकान आहे, भरपूर जुनं. आणि या पायरीखालीच असतं. या जागा फिक्स आहे इथली. आणि इकडे वरती पण असायचे, पण आता भरपूर कमी झाली दुकानं. रोडवरती फक्त थोडी खायला वगैरे आहे, काय कलिंगड वगैरे. बाकी हे खूप जुनं आहे आमच्या शिमग्यातलं दुकान. ही शिमग्यामध्ये भेटते आम्हाला प्रसादी, आणि प्रसादी घ्यायला एवढी गर्दी असते ना. आता जसं जसं शिमगा संपत होतं. हां, होय, थँक्यू. येत आहे का ब्लॉगमध्ये? इकडे हे स्टॉल लागलेले आहेत, हे बघा, कमी स्टॉल आलेत. आणि इकडे अनिकेत आला आहे आज. इकडे काय चायनीज भेळ शॉपवरती काय काय विकत असतो इथे? डिंगनीमध्ये शॉप आहे याचा. वडापाव वगैरे असतो. वडापाव, उलटा वडापाव फेमस आहे, स्पेशल आहे. आज चायनीज भेळ वगैरे आहे. उद्या डिंगनीचा शिमगा आहे. डिंगनीच्या शिमग्यामध्ये पण लावणार ना काय चायनीज भेळ? की चायनीज भेळ होते. कलिंगड नाही, कलिंगड दुकानात स्टॉलवर भेटेल. अच्छा, कलिंगडचं पण त्याचा स्वतः तुम्ही शेती केली आहे ना? मित्राची आहे. अच्छा, दोघं मिळून करताय? नाही, त्याची सिंगल आहे, पार्टनरशिप. अच्छा, पार्टनरशिपमध्ये आहे ना, बरोबर. त्याच्याकडे घेतो मी मित्राकडून. अच्छा, विकायला घेतो त्यांच्याकडून. आणि आता हे शिमग्यामध्ये ना भरपूर कमी दुकानं यायला लागली ना. गेल्या वर्षी थोडी होती, आज भरपूर कमी झाली. म्हणजे खायचं बोललत ना तर हे कलिंगड आहे, आणि तिकडे प्रसादी आहे फक्त. आणि इथे चायनीज वेळ आहे फक्त, वडापाव वगैरे काहीच नाही. रात्रीचा शिमगा असतो त्यामुळे थोडी गर्दी कमी आहे. आणि यांचा उद्या शिमगा आहे, डिंगनीचा शिमगा. त्या शिमग्याला भरपूर गर्दी असते ना. हां, त्या शिमग्याला भरपूर गर्दी असते, कारण जत्रा मोठी असते. कारण आमच्या इकडे जवळपासचा शेवटचा शिमगा पडतो आम्हाला, नंतर मग नवसरीचा. त्या टायमिंगला भरपूर थोडी गर्दी असते.